प्राचीन काळातली मी एक पिक्चरची स्टोरी सांगणार आहे. ध्यान देऊन ऐका. प्राचीन काळातली धर्मराजाची आणि काळसण राजाची, अवधसाची आणि लक्ष्मीची. एक धर्मराजा असतो, एक काळसण राजा असतो, एक अवधसा असते आणि एक लक्ष्मी असते. तर अवधसा म्हणते मी थोर आणि लक्ष्मी म्हणते मी थोर. तर दोघीत भांडणं लागतात. तर ती धर्मराजाकडे न्याय करायला जातात. तर धर्मराजा म्हणतो अवधसा कुठली थोर, लक्ष्मी थोर. मग लक्ष्मी जाती निघून अवधसाला लय राग येतो. ती काय करते, त्याच्याच घरावर बसते. घरावर बसल्यावर सगळं घरच खाऊन टाकते. प्रत्येक भांडं, प्रत्येक काय, सगळं घरातल्या वस्तू खाऊन टाकते अवधसा. परत त्यांच्या सगळं कपडे सकट सगळं खाऊन टाकते, काहीच ठेवत नाही. मग धर्मराजा बायकोला घेतो, त्याची 2 पोरं घेतो आणि निघतो रस्त्याने. तर तिथून अवधसा सूर्याकडे जाते. सूर्याला म्हणते 4 कळ्या यष्टारा सोड, तरच तुझं माझं बरं नाही तर बरं नाही. मग सूर्य ऐकतो, 4 कळ्या जास्त सोडतो. मग रस्त्यात लय पाय वाजतात. तिकडून 4 पोरं येते ती भिकाऱ्याची. ते म्हणतात धर्मराजा लय पाय वाजतात, फोड आलं पायाला, चपला देता का? आता हे धर्मराजाच म्हणल्यावर त्याला सगळ्यांच्या चपला द्यावा लागल्या. त्याने 4घांच्या बी चपला दिल्या. तर ह्या 4घांच्या पायाला फोड आलं, 2 पोरं आणि धर्मराजा आणि त्याची बायको. मग काळसण राजाकडे जातात. तर त्याला सगळं सांगतात असं असं झालं. तर काळसण राजा म्हणतो मग राहा आमच्या इथं 4 दिवस का होईना राहा. तर काळसण राजाची बायको म्हणते धर्मराजाच्या बायकोला, तुम्हाला हार घाला माझा, तुमच्या अंगावर काहीच नाही. तर ती म्हणते नको, आमच्या मागं असं असं झालेलं आहे. तर ती जाईल हार. ती म्हणते आमच्या इथं नाही येणार अवधसा, तुम्ही घाला. ती घालते ना, आंघोळीला जाते आणि खुटीला अडकवते हार. खुटीला अडकवल्यावर मग तिथं अवधसा जाते खुटीवर. ती हार खाऊन घेते. ती म्हणते हार खाल्ला. तर काळसण राजाची बायको म्हणते खुटी कुठं हार खाती का? तुम्ही जा आमच्या घरातून, तुम्ही आमच्या वस्तू खायला लागलाय. मग तिथून निघतात, एका म्हातारीच्या घरी जातात. तर त्या म्हातारीला एक मुलगा असतो. तो मुलगा काय करतो, रोज शेतात जातो. तर त्या म्हातारीला म्हणतात आम्हाला राहू द्या आसऱ्याला तुमच्यापाशी. तर ती म्हणली राहा, तुझी बायको रोज माझ्या पोराचा डबा घेऊन जाईल रानात, तू जा गवत कापून आण आणि तुझी पोरं जगव. तर ती म्हणली चालेल. मग त्याची बायको, धर्मराजाची बायको रोज त्या म्हातारीच्या पोराचा डबा घेऊन जायची रानात आणि गवत कापून आणायचं आणि इकडून त्या 2 पोरांना बायकोला घालायचा धर्मराजा जेवायला. मग एक दिवशी म्हातारीच्या पोराच्या पोटात येतं पाप. तर ती धर्मराजाची बायको म्हणते मला फक्त 8 दिवस दे, मग 8 दिवसाच्या नंतर मी तुझी होईल, तोपर्यंत नाही. तर ते म्हणतो चालेल. त्याला अचानक गावाला जायचं असतं. तर म्हणतो आता हिला कुठं ठेवू, म्हणून एक पेटी आणतो लाकडाची आणि त्या लाकडाच्या पेटीत तिला रानातच ठेवतो. आणि घरी येतं तर तिथं अवधसा जाते. तर धर्मराजाच्या गवतावर हागून मथून घाण करते. तिथं कोण गावात घेत नाही. त्या दिवशी पोरं उपाशी, धर्मराजा उपाशी, बायको घरी येत नाही. मग काय करायचं आता, बायकोला तर याने पेटीत घालून ठेवली होती
म्हातारीच्या पोराने. तर मग त्याला अचानक गावाला जायचं असतं म्हातारीच्या पोराला, म्हणून ते म्हणतो या पेटीला राखण कोण ठेवता. मग शेजारच्या गावात जातो. शेजारच्या नाही, म्हातारीच्या पेटीत ठेवलं की मग ती गवत कापून आल्याच्या नंतर खाल्लं. गवत नाही ना घेतलं कोणी, म्हणून ती पोरं उपाशी राहायला लागली. मग धर्मराजा तिथून निघतो आणि म्हणतो आता दुसऱ्या गावात जाऊन पोरांना जगवतो. म्हणून एका नदीच्या कडेवर जातो आणि अंगावरचा अर्ध धोतर फाडतो. आड्याच्या झाडाला एक पोरगं बांधतो. आता म्हणतो पडेलच्या झाडाला एक पोरगं बांधून येतो आणि मग आड्याचं पोरगं पलीकडे नेतो, असा धर्मराजा म्हणतो. मग ते आड्याला एक बांधलेलं आणि पड्याला एक नेऊन बांधतो आणि परत ह्या पोराला न्यायला येताना आड्याच्या त्याला मध्येच मासा गिळून टाकतो धर्मराजाला. झाली का सगळी ताटातूट. मग अवधसा तिथून निघून जाते. निघून गेल्याच्या नंतर चारी चौकड करतीन, मग जाते अवधसा निघून. मग ही आड्याच्या झाडाला एक पोरगं, पडेलच्या झाडाला एक पोरगं. सकाळी एक माशेवाला येतो पडेलच्या गावातला आणि ते दोन्ही पोरं गावतात त्याला. म्हणतो बरं झालं माझ्या संग मासं पकडत्याला. घरी घेऊन जातो त्यांना. तर घरी घेऊन गेल्याच्या नंतर हे माशाच्या पोटात गेला, एका माशेवाल्याला सापडला दुसऱ्या गावात धर्मराजा. मग ते माशाच्या पोटातलं ते एक माशेवाला काढून त्याला बाहेर काढतो जिवंत. मग त्याची दाढी बिडी वाढलेली. ते तिसऱ्या गावात असतो. एका गावात पोरं, एका गावात बायको आणि एका गावात त्यो. झाली का सगळी पांगापांग अवधसाने केली. मग तिथून काय करतात, म्हातारीच्या पोराला गावाला जायचं असतं ना. म्हणतो आता या पेटीला राखण कोण बसवू बरं. म्हणतो आता ह्या गावातलं तर नको. मग दुसऱ्या गावात जातो. त्या पोरं आहेत त्या गावात जातो म्हातारीचं पोरं. आणि तिने नेमका ते पोरं सापडलेल्या माणसाच्या घरी जातो. म्हणतो मी 1000 रुपये देतो, पण मला जरा शेतात राखण पाहिजे, आहे का कोण तुमचं. म्हणलं नाही पोरं, दे मला 1000 रुपये. मग ती पोरं घेऊन जातो आणि ते पेटीवर बसवतो. त्याच्यात असते त्यांची आई. तर बारकं पोरगं काय म्हणतं मोठ्या पोराला, काहीतरी पिक्चरची स्टोरी सांग मला एखादी, करमत तर नाही तर बसून. तर ते म्हणतो काय सांगू बाबा, आपल्या नशिबाची पिक्चरची स्टोरी चालली आहे. तर मग म्हणलं नाही आता मला नशिबाची स्टोरी सांग. नशिबाच्या पिक्चरची स्टोरी सांग म्हणतं ते बारकं. हट्टच घेतं. मग आता मी इथून मागं सांगितलं आहे ना तेवढं ते पोरगं सांगतं, असं असं झालं तसं झालं. आणि मग लास्टच्या शब्दावर ती पेटीतून आई बोंबलती. बोंबलल्यावर मग पोरांना म्हणते घाबरू नका, मी तुमची आई. तर म्हणली पेटी खोलायला कोण आलं ना तर पूर्ण म्हणजे पिक्चरची स्टोरी सांगायची. लास्टच्या शब्दाला म्हणजे मी बोंबलते. मग तसंच करतात. गावातले लोक पळत येतात, सांगतात की म्हणतात आम्ही पिक्चरची प्राचीन काळातली स्टोरी सांगत होतो आणि ही पेटी बोंबलली. तर मग पोरांना गावकरी म्हणतात सांग सांग परत सांग. मग ती परत सुरू करतो सांगायला. परत लास्टच्या शब्दाला ती पेटी बोंबलती. बोंबलल्यानंतर मग ती पेटी खोलतात. तर त्यांची आई म्हणल्याने मग ते म्हणतात आता, ती म्हणते माझा नवरा कुठं या, असं तसं. तर हे राजाकडे जातात. तर राजा म्हणतात शेजारच्या तिसऱ्या गावात जातात ते गावकरी आणि म्हणतात ह्या मुलांचा वडील आणि ह्या धर्मराजाच्या बायकोचा नवरा काही सापडत नाही, म्हणून आम्ही शोधायला आलो. तर ते राजा म्हणतो चालेल, मोठी सभा भरवतो. म्हणतो नवरा ह्यांचा शोधायचा आहे.
धर्मराजाला शोधायचं आहे. मग सभा भरत्यात मग ते धर्मराजा खिंडरात दाढी वाढवून उभा राहिलेला असतो बघत ती सभा. सगळी गावातली आलेली असतात सभेला. तर मग एका हत्तीच्या गळ्यात सोंडीत हे देतात, हार देतात. म्हणतात शिवा हत्ती ज्याच्या गळ्यात हार घालेल ना ती ही पोरांचा बाप आणि या धर्मराजाची बायको, ही धर्मराजाच्या बायकोचा नवरा असेल. तर ते म्हणले चालेल. हत्ती सगळी सभा फिरतो आणि ते खिंडरात उभा राहिलाय ना दाढीवाला, तो धर्मराजा असतो ना, त्याच्या गळ्यात नेऊन माळ टाकतो. तर ते सगळे गावातले लोक म्हणतात ही वय धर्मराजा असला दाढी वाढलेला, ही नाही धर्मराजा, हत्ती माजलेला आहे, याला काही कळत नाही, हत्तीनीच्या हात सोंडीत द्या. मग हत्तीन बी काय करते, सगळी सभा शोधती आणि परत खिंडरात जाते आणि त्या धर्मराजाच्याच गळ्यात हार टाकते. तर मग राजा म्हणतो हाच धर्मराजा असावा, नाही असेल म्हणजे हायच. मग ते चौघंचे चौघं मिळतात आणि मग ते त्यांच्या गावाला येतात, घर बनवतात आणि मागचं जसं राज्य करत होती ना धर्मराजा तसं राज्य करतो. तसं तुम्ही करा. ही पूर्ण गोष्ट नाही, म्हणजे ही पूर्ण प्राचीन काळातली, जुन्या काळातली ही पिक्चरची स्टोरी आहे. कोणाला जर स्टोरी माझी पसंत आली पिक्चर काढणाऱ्यांना तर माझ्याकडं शेकडो पडलेले आहेत, तुम्ही घेऊ शकता. आवडली तर मला फोन करा आणि पिक्चर बनवा. पिक्चरचं नाव द्या धर्मराजा का राजा औदसा लक्ष्मी. प्राचीन काळातला पिक्चरची स्टोरी तुम्हाला आत्ता सांगितली. ही हिंदीत पण करू शकता, पण मला हिंदी बोलता येत नाही म्हणून मी मराठीतून केली आहे. तर ही मराठी बी चालतो पिक्चर आणि हिंदी पण चालतो. तर मला दोन्ही पण स्टोऱ्या लिहिता येतात, म्हणजे लिहिता नाही येत, मी अनपढ आहे, पण बनवता येतात. पिक्चरच्या प्रोड्युसराकडं जरी गेली ना एवढी पिक्चरची स्टोरी तर ती हिंदीत पण बनवेल आणि मराठीत पण बनवेल. तर तुम्हाला लागली पिक्चरच्या प्रोड्युसराला तर मी देईल. माझ्याकडे शेकडो पडलेले आहेत.